आपल्या भावाने 15 मिनिटात रॅक बनवून तयार झाले. 15 मिनिटात रॅक तयार केला आहे. अशी बरं तुम्हाला पाहिजे आहे कामाला. राजारामपुरीचा डॉन आहे अक्षय सर, अक्षय भोसले आणि रोशन. तर नमस्कार मंडळी, माझे एक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुणे स्वागत करतो. तर मंडळी, तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या पेजला सबस्क्राईब करून ठेवा. तर मंडळी, झाला असं बरेच लोक मला म्हणतात की वीरेंद्र तू ब्लॉग कर म्हणून मी त्या अनुषंगाने ब्लॉगिंग शूट करतो आहे. झालं असं की आज नेहमीप्रमाणे गेलो ऑफिसमध्ये कसं रॅकिंगचं काम सुरू आहे. रॅकिंगचं काम सुरू असल्यामुळे याचं कारण म्हणजे कंपनीकडनं जास्त म्हटलं येणार आहे. मला माहीत आहे की स्पेअर पार्ट कंपनीमध्ये मी जॉबला आहे. मग त्यामुळे तर रॅक कटिंग करणं आलो आहे मी, भैया रोशन आणि मी येऊन. आणि इथं आलो आणि आपले अक्षयदा आणि रोशननं न्यूजपर्यंत रॅक म्हणजे केलं होतं त्यांनी 15 मिनिटात. बघू अक्षय सर, अक्षय भोसले आणि रोशन सोनवणे. अरे बघा किती अरे लाईक फॉलो करा की काही तर सांगा की लाईक करा, फॉलो करा, लाईक करा, फॉलो करा. अरे मन की कशाला लाजा लागलाय. तुम्हाला बी जर रॅक बनवून जर पाहिजे असेल तर या पोरांना संपर्क साधा. मोबाईल नंबर देतो बायोमध्ये. भावांनो, अख्खन दिवस आम्ही चेष्टा मस्करीमध्ये कामात म्हणजे व्यस्त असतो. दिवसभर चेष्टा मस्करी करत आम्ही काम करतो. कसं असतं माहिती आहे काय की काम करत करत माणसाने चेष्टा करावा म्हणजे मला जरा समाधान वाटतो. आम्ही एकामेकी सगळी भांडतो पण सगळी आम्ही एक होतो आहे. खूप चांगले आमचे स्टाफ आहे सिद्धिविनायक एजन्सीमधून. आमचा बंडा भाग कसं तर इमो कसं झोपला तिकडं बोळात जाऊन. आणि रॅक बनवून झालं. शेवटी रॅक बनवून याचं श्रेय जातो आहे अक्षय सरांना, कारण की यामध्ये तो बहुत म्हणजे जे जास्त एक्सपर्ट आहे. आणि रॅक म्हणजे ज्यात पण तो रॅक तोच सगळं तयार केला होता जेव्हा आम्ही सगळं नवीन म्हणजे ओपनिंग करत येतो. आणि आपल्या अनिकेत सर बघा लागला व्हिडिओमध्ये तो येणं झाला आहे. तो म्हणतो सारखं की मग व्हिडिओ घेऊ नको आणि घेतलं शेवटी. अरे काय उघडलास. मग काय संध्याकाळी मी घराकडे आलो. घराकडे मी कपडे वगैरे बदलून मग गेलो मी महाराष्ट्र मंदिरला. आणि आपला ट्रायपॉड वगैरे घेतला, गिंबल वगैरे, कारण आपला व्हिडिओ करायचा असतो तिकडे जाऊन. तिकडं पालखी यायच्या आधी की नॅसर रांगोळी वगैरे खूप छान डेकोरेशन करतात. आणि गर्दी तुम्ही बघू शकता, एवढं गर्दी आहे दर्शनाला, मुखदर्शनाला. त्यानंतर बरोबर 9:30 वाजता देवीचं पालखी आलं आणि दर्शन मी घेतलं. तुम्ही पण दर्शन घ्या. तुम्हाला जवळ मी पालखी दर्शन तुम्हाला देतो आहे माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तुम्ही बघू शकता. दर्शन झालं, दर्शन करून घ्या. आणि गर्दी एवढं होतं की नाही व्हिडिओसुद्धा करता येत नव्हतं. लोक ढकली. मग शेवटी देवीच्या पालखीचं झालं प्रदक्षिणा.